नागोठणे रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्दीत सापडले असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत। या स्थानकावर रोहा दिवा, दिवा रत्नागिरी आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या येथे थांबतात। नागोठणे रेल्वे स्थानकातून नागोठणे पंचक्रोशीसह सुधागड तालुक्यासह इतर आजूबाजूच्या गावातील नोकरदार वर्ग, विद्यार्थी दररोज रेल्वेने प्रवास करतात। मात्र रात्री परतीच्या वेळी या प्रवाशांना नागोठणे रेल्वे स्थानकातून जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करावा लागतो। नागोठणे रेल्वे स्थानकातील दोन्ही फलाटावरील दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे तसेच गवत वाढलेले आहे। या गवतातून अनेक वेळा रात्रीच्या वेळी मोठमोठाले विषारी साप प्रवाशांनी पाहिले आहेत। या गवतातून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना रात्री प्रवास करावा लागतोय आणि येथील स्वच्छतागृहाची देखील दुरावस्था झाली असून दुर्गंधी पसरली आहे। रेल्वे स्थानकातील गैरसोयीमुळे बहुतांशी प्रवासी त्रस्त होऊ लागले असून येथील समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे। दोन्ही फलाटावर पसरलेले गवताचे साम्राज्य तात्काळ हटवून प्रवाशांसाठी फलाटाची स्वच्छता करण्यात यावी। एखाद्या प्रवाशाला विषारी सापाचा दंश झाल्यास त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे रेल्वे प्रवासी रुपेश खांडेकर यांनी सांगितले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी विनोद भोईर, नागोठणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।